महिलांनो, आज देशामध्ये आणि काही राज्यांमध्ये महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, त्याला माफी नाही। दोषी कोणी असो त्याला सोडणार नाही, तो किती मोठ्या बापाचा असो, तो किती श्रीमंताचा असो, कुणाचाही असो, त्याला सोडणार नाही। सरकार येतील सरकार जातील, ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही, पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। महिला सुरक्षेत सर्वोच्च प्राधान्य हे आमचं त्या ठिकाणी राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये अतिशय आग्रही भूमिका घेऊन पुढे जाणार। हा देखील आणि पोलिसांना जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, गाड्या लागतील, आणखीन काही लागेल, ते सगळं देण्याची जबाबदारी सरकारची म्हणजे आम्हा लोकांची राहील। त्याच्यामध्ये आता भारतीय न्याय संहितेमध्ये एक तरतूद केलेली आहे। आता महिलांना घर बसल्या ई तक्रार म्हणजे EFIR सुविधा आता सुरू केलेली आहे। नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना आता फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा, आता बाकीची भानगड नाही। जो महाराष्ट्रातल्या माय माऊलींकडे, मुलींकडे, बहिणींकडे वाकड्या नजरेने बघेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला फाशी, बाकी काही नाही। फाशीच ही विकृती आहे, ही नराधम आहेत। असली माणसं समाजात नको। ही माणुसकीला काळीमा फासणारी जमात आहे, यांचा बंदोबस्तच करायचा। विरोधक काही ना काही राजकारण करतात, हे राजकारण करण्याची जागा नाहीये। राजकारण निवडणुकीला आपण करू, परंतु समाजामध्ये जातीय सलोखा ठेवणं, समाजामध्ये एकी टिकवणं, धर्मामध्ये वाद होऊ न देणं, हे आपलं सगळ्यांचं काम आहे। ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ती शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे, ती त्यांची विचारधारा आहे।